अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 71. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. मागील भागात अन्याच्या कानावर प्रीतीचे शब्द पडले व तिला गहिवरून आले. अहो, प्रीती तोंडावर हात ठेवून रडतच बोलली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. तशीच स्थिती तिथल्या सगळ्यांची होती. पण अन्या मात्र गोंधळून एकदा जिन्याकडे तर एकदा सर्वांकडे बघत होती. डॅडी, शिखा 2 पावले पुढे झाली तर त्यांनी तिला हातानेच थांबवलं. तर आतापासून पुढे, जणू काही ते बोलत होते, तू तिथेच थांब, मी येऊ शकतो. आज कित्येक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक नवी उमेद, जिद्द झळकत होती. रतन सावकाश आजी आपल्या जागेवर उठून उभी राहत बोलली. त्यांच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत होते, पण चेहऱ्यावर आनंदही तितकाच दिसत होता. काय बोललीस आई? ते थोडे लांबून बोलले. एवढे बोलता नाही त्यांना दम लागला होता. समीरा आपल्यासोबत खोटं बोलली. जे काही घडलं ते सर्व तिने मुद्दामून घडवून आणलं होतं. सोफ्यावर बसले ते आणि बोलले. त्यांना चांगलाच दम लागला होता. अन्याने त्यांना पाणी दिलं. थँक्स, ते थरथरत्या आवाजात बोलले आणि पाण्याचा ग्लास धरायला लागले. पण त्यांचे हात थरथरत होते, त्यामुळे एक ग्लास पकडता येईना. अन्याने स्वतः तो धरला व सरळ त्यांच्या तोंडाला लावला आणि दुसरा हात पाणी त्यांच्या अंगावर सांडू नये म्हणून खाली धरला. पाणी पिऊन झालं तसं अन्याने त्यांचं तोंड रुमालाने पुसलं आणि तिथेच त्यांच्या मागे उभी राहिली. तेव्हा त्यांनी डोळ्यांनीच प्रीतीलाही कोण असा खुणावलं. अन्या अविनाशच्या बाबांची प्रश्नार्थक नजर पाहून प्रीती बोलली. तसं त्यांनी मागे वळून आश्चर्याने पाहिलं. अन्याने त्यांच्याकडे नम्रपणे पाहिलं. आई, मला वाटतं आपलं जरा चुकलं, पण मला एक समजत नाही की समीरा अशी का वागली असेल. अविनाशचे बाबांना आता थोडं बोलायला सोपं जात होतं. ते आता व्यवस्थित बोलत होते. रतन, मला देखील काही कल्पना नाही. आजींनी दीर्घ श्वास घेतला आणि गंभीरपणे बोलल्या. मी सांगतो. नुकतेच आतमध्ये येणाऱ्या मॉन्टीच्या कानावर त्यांचे बोलणं पडलं तसा तो पुढे येऊन बोलला. मॉन्टी, तुला सगळं माहिती आहे? तर मग पूर्वी कधी तू याबद्दल बोलणार नाहीस? आजोबा बोलले आणि शिखा, प्रीती व आजींनी देखील प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. कसं सांगणार आजोबा? या घरात अविनाशचं नाव काढण्यालाही वर्ज होतं. जेव्हा जेव्हा मी इथे यायचो तेव्हा अविनाशबद्दल तुमच्या मनात असलेला राग मला जाणवायचा. मी एक दोनदा शिखाला समजवायचा प्रयत्न केला, पण अविनाशचं नाव ऐकलं की तिने मला सरळ सांगितलं, तू उद्यापासून इथे आला नसला तरी चालेल. मग मी त्याच्याविषयी बोलणं टाळलं. मॉन्टी गंभीरपणे बोलला. आय एम सॉरी भाई, मी तेव्हा रागात होते आणि समीराने सांगितलेल्या खोट्याचा माझ्या मनावर खूप गंभीर परिणाम झाला. त्यात डॅडींना हार्ट अटॅक आला. मी भाईला किती फोन केले पण त्याने रिसीव्ह केले नाहीत. तेव्हा खरंच वाटलं की समीरा ज्या गोष्टी बोलली होती तसंच त्याला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही. आता फक्त अन्य हवी म्हणून मी त्याचा खूप तिरस्कार करू लागली होती. पण आज मला कळतंय की मी किती चुकीचे होते. शिखा मॉन्टीसमोर हात जोडून उभी राहिली आणि रडतच बोलू लागली. अगं रडू नको. तुझ्या डोळ्यात अश्रू पाहून तुझ्या अविनाश भाई मला जिवंत सोडणार नाही. त्याने तर घरातून निघून जातानाच मला ठणकावून सांगितलं होतं की मी इथे नसलो तरी तू या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. माझ्या इथे नसल्याने कोणालाही कुठलीही अडचण किंवा त्रास होता कामा नये. मॉन्टी बोलला आणि सगळ्यांनाच गलबलून आलं. पाहिलंच रतन, तो किती काळजी करतो आपली आणि आपण त्याच्यावर अविश्वास दाखवला. आजी बोलली. हो, खरंच माझं पण चुकलंय. पण मॉन्टी, तू काय बोलत होतास? समीराने हे सर्व का घडवून आणलं? आजोबा पुढे येऊन बोलले. आजोबा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्हा सगळ्यांपेक्षा अविनाश किती हुशार आहे आणि त्यामुळे तो सर्वांचाच लाडका आहे. लहानपणापासूनच आमच्या सगळ्यांपेक्षा त्याचे खूप लाड झाले आहेत. माझे आईबाबा तर मला नेहमी अविनाशचं उदाहरण द्यायचे. तसेच समीराचे आईबाबा देखील लहानपणापासूनच तिला अविनाशचे उदाहरण द्यायचे. तो किती हुशार आहे, तो नेहमी स्कूल टॉपर आहे
आणि त्याच्यासोबत तो नम्र देखील आहे हे सांगायचं. तिला पहिलं तर अविनाशला असं नावाजलेलं आवडायचं, पण नंतर तिला याचा राग येऊ लागला आणि ती त्याचा तिरस्कार करू लागली, त्याच्याशी स्पर्धा करू लागली. यातच तिने नितीनला प्रपोज केलं. पण त्यानंतर आजींनी अविनाश आणि समीराच्या लग्नाची अनाउन्समेंट केली आणि त्याच दिवशी समीराने अविनाशला सरळ सांगितलं की तिला नितीनवर प्रेम आहे आणि ती हे लग्न करू शकत नाही. तू तुझ्या घरच्यांना माझ्याशी लग्न करायला नकार दे. थोडा वेळ थांबून सगळ्यांचे हावभाव तो पाहू लागला. काय तिच्या मनात अविनाशबद्दल एवढा राग होता? पण मग ती तर नंतर स्वतःहून एंगेजमेंटसाठी उत्सुक होती. तिनेच आईंच्या मागे लागून एंगेजमेंट डेट फिक्स केली आणि ती स्वतःहून सगळी तयारी करत होती. प्रीती मागच्या गोष्टी आठवून बोलली, हो, आणि अविनाशने आम्हाला समीराच्या नकाराबद्दल का सांगितलं नाही? त्याने आमच्यापासून हे का लपवून ठेवलं? आजी मध्येच बोलल्या. त्याने हे सर्व आजींसाठी तुमच्यापासून लपवलं कारण डॉक्टरांनी आजींना इथून पुढे कोणताही धक्का सहन होणार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याने स्वतःहून शांतपणे या संकटातून मार्ग काढायचा ठरवला. पण तुम्हाला माहिती आहे का, ती समीरा एवढं सगळं करून देखील शांत बसत नव्हती. नेहमी अविनाशला त्रास द्यायची, त्याला धमकी द्यायची की मी व नितीन पळून जाऊन लग्न करतो. घरचे मला तुझ्याशी लग्न करायला दबाव टाकत आहेत. मी व नितीन आजच कुठेतरी दूर निघून जातो असं ब्लॅकमेल करायची. व अविनाश तिला समजवायचा. पण मॉन्टी भूतकाळ आठवण करत बोलला. पण पण काय मॉन्टी? प्रीतीने प्रश्न विचारला. पण मॉन्टी काही क्षण थांबला. पण समीराला जेव्हा समजलं की अविनाशला अन्य आवडते आणि तिच्यासाठी तो आपली खरी ओळख लपवून तिच्या कॉलेजमध्ये एक सामान्य विद्यार्थी म्हणून वावरतोय, तिच्यासोबत तो खूप आनंदी आहे, तेव्हा तिचा राग अनावर झाला. अविनाशचा आनंद ती आधीच सहन करू शकत नव्हती आणि आता तर त्याच्या आयुष्यात अन्याला आलेलं बघून तिचा संताप आणखीनच वाढला. अविनाशबद्दल तिच्या मनात एवढी चीड होती की अविनाश आनंदात आहे हे तिला पाहवत नव्हतं. यामुळेच तिने आजीच्या मागे लागून लवकरात लवकर अविनाश व तिची एंगेजमेंट करायला भाग पाडलं. ती स्वतःहून एंगेजमेंटसाठी उत्सुक असल्यासारखं दाखवू लागली. घरात कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने सगळी तयारी स्वतःहून करायला घेतली. तिला हे माहिती होतं की जर अविनाशने अन्याला आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याने आपली खरी ओळख सांगितली तर तिचा डाव फसणार. म्हणूनच तिने अविनाशवर दबाव आणण्यासाठी एंगेजमेंटची तारीख लवकर ठरवली. तो दीर्घ श्वास घेत बोलला. पण अविनाश ही सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने समीराला थेट आव्हान दिलं, मी एंगेजमेंटच्या आधीच अन्याला प्रपोज करीन आणि घरच्यांची परवानगी मिळवून तिच्यासोबत लग्न करेल व आयुष्यभर अन्यासोबत आनंदात राहील. समीराला त्याचे चॅलेंज आवडले नाही. तिने आपला डाव पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आखायला सुरुवात केली. इकडे अविनाश ठरल्याप्रमाणे एंगेजमेंटच्या आदल्या दिवशी अन्याला आपल्या प्रेमाची कबुली देणार होता. इतकंच नव्हे तर तो तिला आपली खरी ओळख देखील सांगणार होता. जर अन्याने त्याला होकार दिला आणि घरच्यांनीही तिचा स्वीकार केला तर समीराचा डाव फसेल. पण समीराने अविनाशच्या मागे आपली माणसं लावली होती व तिला अविनाशचे प्लॅनबद्दल समजलं. म्हणूनच तिने हे आजींना सांगितले. अन्या व अविनाशबद्दल त्यांच्या मनात खूप काही भरवलं. ती आजींना घेऊन थेट त्या ठिकाणी पोहोचली जिथे अविनाश अन्याला सगळं सांगणार होता. समीराच्या या डावामुळे पुढे जे काही घडलं त्याने संपूर्ण कुटुंब हादरलं आणि अविनाशला त्याच्या घरापासून दूर जावं लागलं. काय एवढं सगळं घडलं होतं? पण अविनाशने आम्हाला काही सांगितलं का नाही? त्या बिचाऱ्याने किती सहन केलं आणि उलट आम्हीच त्याच्यावर अन्याय केला. आजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या थरथरत्या उठल्या आणि अन्याच्या समोर हात जोडले. अन्या, मला माफ कर बाळा, मी तुझ्याशी देखील खूप चुकीचं वागली. आजी, हे काय करताय? अन्याने त्यांना थांबवलं. यात तुमची काही चूक नाही. पण मला अविनाशच्या बाबतीत जे काही घडलं ते ऐकून खूप वाईट वाटत आहे. तो खूप दुःखी आहे. त्याने खूप काही सहन केलं पण कधी तक्रार केली नाही. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो.
माझी एकच विनंती आहे, त्याला पुन्हा घरी बोलवा. त्याला तुमच्या प्रेमाची व आधाराची गरज आहे. अन्याने हात जोडले व सगळ्यांकडे आसेने बघून बोलली. तर पुढे काय होईल? अविनाशला घरी आणतील का आणि अन्या व अविनाशचे लग्न होईल का? तर ऐकत राहा ही कथा मालिका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक शेअर करा.